नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. वनात उदार मनाच्या वनदेवी व वनदेव हे सासू सासऱ्यांप्रमाणे माझा सांभाळ करतील आणि कुश व पानांचा सुंदर बिछाना प्रभूंच्या संगतीमुळे कामदेवाच्या मनोहर गादीप्रमाणे वाटेल. कंद, मुळे व फळे ही अमृतासमान आहार असेल आणि पर्वत हेच अयोध्येमधील शेकडो राजमहालांसारखे असतील. क्षणोक्षणी प्रभूंच्या चरणकमलांना पाहून दिवसा जशी चकवी आनंदित असते तशी मी आनंदात राहीन. हे नाथ, तुम्ही वनातील पुष्कळशी दुःखे, बरेच भय, विषाद व दुःखे सांगितली, परंतु हे कृपानिधान, हे सर्व जरी एकत्र केले तरी प्रभू तुमच्या वियोगाच्या दुःखापुढे लवलेशही नाहीत. असा मनात विचार करून हे नाथ, मला तुमच्यासोबत घेऊन चला, येथे सोडून जाऊ नका. हे स्वामी, मी आणखी काय विनवणी करू? तुम्ही करुणामय आहात आणि सर्वांच्या मनातील जाणणारे आहात. हे दीनबंधू, हे सुंदर, हे सुखदायक, हे शील व प्रेमाचे भांडार तर 14 वर्षांचा अवधी पूर्ण होईपर्यंत मला अयोध्येमध्ये ठेवाल तर मी जिवंत राहणार नाही असे समजा. क्षणोक्षणी तुमचे चरणकमल पाहत राहिल्यामुळे मला वाटेत चालताना थकवा वाटणार नाही. हे प्रियतम, मी सर्व प्रकारे तुमची सेवा करीन आणि वाट चालताना येणारा थकवा दूर करीन. मी तुमचे पाय धुवून झाडांच्या सावलीत बसून मनात प्रसन्न होऊन तुम्हाला वारा घालीन. तुमचे स्वेदबिंदू झळकणारे श्याम शरीर पाहत प्राणप्रिय पतीचे दर्शन घेताना मला दुःखासाठी जागाच कुठे राहील. सपाट जमिनीवर गवत व झाडांची पाने अंथरून ही दासी रात्रभर तुमचे पाय चेपीत राहील. वारंवार तुमची कोमल मूर्ती पाहून मला कधी उकाडा जाणवणार नाही. आपण सोबत असताना माझ्याकडे डोळे वर करून तरी कोण पाहणार आहे? ससे व कोल्हे सिंहिणीकडे कधी बघू शकत नाहीत. मी सुकुमारी आहे आणि तुम्ही वनात जाण्याजोगे आहात काय? मग तुमच्यासाठी तेवढी तपस्या योग्य व मला विषयभोग योग्य आहेत असे तुम्हाला वाटते काय? तुमचे असे कठोर बोलणे ऐकूनही माझे हृदय विदीर्ण झाले नाही. त्यावरून हे प्रभू, माझे हे क्षुद्र प्राण तुमच्या वियोगाचे दुःख सहन करू शकतील असे वाटते? अर्थात तुमच्या विरहात माझे प्राण राहणार नाहीत. असे म्हणून सीता फार शोकाकुल झाली. ती बोलण्यातील वियोगसुद्धा सहन करू शकली नाही. तिची अवस्था पाहून श्री रघुनाथांनी मनात जाणले, हिला आग्रहाने इथे ठेवल्यास हिचे प्राण वाचणार नाहीत. तेव्हा कृपाळू सूर्यकुलाचे स्वामी श्री रामचंद्र म्हणाले, काळजी करणे सोडून देऊन माझ्याबरोबर वनात चल. ही विषाद मानण्याची वेळ नाही. लगेच वनगमनाची तयारी कर. श्री रामचंद्रांनी प्रिय बोलून सीतेला समजावले. नंतर मातेचे पाय धरून आशीर्वाद घेतला. कौसल्या म्हणाली, मुला, लवकर परत येऊन प्रजेचे दुःख दूर कर. या निष्ठुर आईला तुझा विसर न पडो. हे विधात्या, माझी ही दशा कधी बदलेल काय? मी आपल्या डोळ्यांनी या मनोहर जोडप्याला पुन्हा पाहू शकेन काय? हे पुत्रा, तुझी आई जिवंतपणे तुझा मुखचंद्र पुन्हा पाहू शकेल तो सुंदर दिवस व शुभ क्षण केव्हा येईल? बाळ, वत्स म्हणून, लाला म्हणून, रघुपती म्हणून, रघुवर म्हणून मी तुला पुन्हा केव्हा हृदयाशी धरीन व आनंदाने तुला पाहू शकेन? माता प्रेमाने अधीर असून इतकी व्याकुळ झाली की तिच्या तोंडातून शब्द फुटत नाहीत. तेव्हा श्री रामचंद्रांनी अनेक प्रकारे मातेला समजावले. त्या प्रसंगाचे वर्णन व प्रेमाचे वर्णन करणे अशक्य. मग जानकी सासूच्या पाया पडून म्हणाली, आई, ऐका, मी मोठी दुर्दैवी. तुमची सेवा करण्याच्या वेळी देवाने मला वनवास दिला. माझे मनोरथ पूर्ण केले नाहीत. तुम्ही क्षोभ सोडा, परंतु माझ्यावरील कृपा सोडू नका. कर्माची गती कठीण आहे. माझाही काही दोष नाही. सीतेचे हे बोलणे ऐकून सासू व्याकुळ झाली. तिच्या अवस्थेचे वर्णन मी कसे करणार? कौसल्याने सीतेला वारंवार हृदयाशी धरले व धीर धरून उपदेश केला आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत गंगा व यमुनेचा प्रवाह वाहत राहील तोपर्यंत तुझे सौभाग्य अढळ राहील. सासूने सीतेला अनेक प्रकारचे आशीर्वाद व उपदेश दिले आणि सीता मोठ्या प्रेमाने सासूच्या चरणी मस्तक ठेवून निघाली. जेव्हा लक्ष्मणाला ही बातमी समजली तेव्हा तो व्याकुळ व उदास होऊन धावला. शरीर थरथरत होते, रोमांच आले होते आणि नेत्र अश्रूंनी भरले होते. प्रेमाने अत्यंत अधीर होऊन त्याने श्रीरामांचे चरण धरले. तो काही बोलत नव्हता, उभ्या उभ्या पाहत होता. जळातून बाहेर काढल्यावर मासा जसा मलूल होतो तसा तो दीनवाना झाला होता.
मनात विचार करीत होता की हे विधात्या, काय होणार आहे? आमचे सर्व सुख व पुण्य संपून गेले काय? मला श्रीराम आता काय सांगतील? घरी ठेवतील की सोबत नेतील? श्रीरामांनी लक्ष्मणाला हात जोडून उभा असलेला व घरचीच नव्हे तर शरीराचीही सर्व नाती तोडून आलेला आहे असे पाहिले. तेव्हा नीती निपुण आणि शील, स्नेह, सरळपणा आणि सुखाचे सागर असलेले श्रीराम म्हणाले, बंधो, तू येथे राहण्यामुळे परिणामी होणाऱ्या लाभाचा विचार मनात ठेवून तू प्रेमाने अधीर बनू नकोस. जे लोक माता, पिता, गुरु आणि स्वामी यांचा उपदेश मनपूर्वक शिरोधार्य मानून त्यांचे पालन करतात त्यांनीच जन्माचे सार्थक केले. नाहीतर जगात जन्म घेणे व्यर्थच आहे. आजच्यासाठी धन्यवाद.